त्यामुळे आता 2 दिवसात ज्या वेळेला राष्ट्रवादीची यादी जाहीर होईल तेव्हा कळेल जागा राष्ट्रवादीकडे का सेनेकडे। पण मंडळी, हे महाभारत इथेच संपत नाही बरं का, इथून सुरुवात होते। कारण लोकसभेच्या या रणधुमाळीत काँग्रेसला एक मोठा धक्का बसलाय। काँग्रेसचे उमरेडचे आमदार असलेल्या राजू पारवे यांनी काँग्रेसचा हात सोडला आणि त्या हातात उचललं शिवसेनेचं धनुष्यबाण। राजू पारवे आता रामटेकमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं कळतं। अर्थात इथे शिंदेंना आपल्या मावळत्या खासदाराचं तिकीट कापावं लागेल। पण शिवसेनेत प्रवेश करताच त्यांनी काँग्रेसवर पहिला बाण मारलाय। शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर नागपुरात आलेल्या राजू पारवेंचं ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आलं। पारवेंनी रविवारी शिवसेनेमध्ये प्रवेश होताच शिंदेंनी लोकसभेची उमेदवारी देखील त्यांना जाहीर केलेली आहे। आता उमेदवारी मिळताच पारवेंनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवल्याचं पाहायला मिळतंय। ज्या पद्धतीने जिल्ह्यामध्ये हुकुमशाही आणि झुंडशाही पक्षामध्ये सुरू होती ते मला मान्य नव्हती। मी वारंवार पक्षश्रेष्ठीकडे सांगितलं होतं, त्याची कुठलीही दखल त्यांनी घेतली नाही, त्याच्यामुळे मला पक्ष सोडावा लागला। काँग्रेसमध्ये हुकुमशाही असल्याचा राजू पारवे यांनी आरोप केल्यानंतर आता काँग्रेसनं देखील त्याला प्रत्युत्तर दिलंय। काँग्रेस जनतेच्या पाठिंब्यावर उभा राहिलेला पक्ष असल्याचा पलटवार काँग्रेसनं केलाय। त्याला पक्षामध्ये आणून पक्षाची उमेदवारी देऊन आमदार करतपर्यंत त्याला हुकुमशाही दिसली नाही आणि आता लोकसभेची उमेदवारी गळ्यात पडल्याबरोबर त्याला काँग्रेसची हुकुमशाही दिसते। तर मला असं वाटतं की घोडा पुढे दौडत असताना घोड्याचा आवाज गदा काढतोय आणि स्वतःला घोडा समजतोय, असा तो प्रकार दिसतो। गेल्या काही दिवसात काँग्रेसला एकामागोमाग एक धक्के बसतायत। ऐन लोकसभा निवडणुकीतच विदर्भातल्या आणखी एका आमदारानं काँग्रेसचा हात सोडलाय आणि त्यामुळे काँग्रेसला पुन्हा गळती लागल्याचं दिसतंय। 2 दिवसांपूर्वी काँग्रेसच्या बाजूने असलेले राजू पारवे आता रामटेक मतदारसंघातनं काँग्रेसला आव्हान देत आहेत। त्यामुळे आता रामटेकमधले मतदार राजू पारवेंच्या या निर्णयाला कसा प्रतिसाद देतात। इच्छुक असलेले शिवसेनेचे विद्यमान खासदार कृपाल तुमाने पारवेंना निवडणुकीमध्ये कितपत मदत करतात आणि काँग्रेसच्या रश्मी बर्वे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे पारवे यांच्यातल्या लढतीमध्ये कोण बाजी मारतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।